आशिया चषकात भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावात 47 धावा तर फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स। कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून भारताचा विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित। आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे असल्याचंही वक्तव्य। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हँडशेक करणं टाळलं। सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानात आलाच नाही। टॉसच्या वेळी सुद्धा सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कॅप्टनसोबत हँडशेक केलं नाही। ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनंतर आपल्या क्रिकेटपटूंनी सुद्धा पाकला धडा शिकवला। आता संजय राऊतांनी मातोश्री सामना कार्यालयासमोर फटाके फोडावे, नवनाथ वन यांची राऊतांवर टीका। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष। ऑपरेशन सिंदूर टू झिरो इंडियन आर्मीचं पोस्टर, पारंपरिक वाद्याच्या गजरात क्रिकेटप्रेमींनी धरला ठेका। भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचे ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध। बॅट तोडत महिलांकडून सुद्धा या सामन्याचा निषेध। तर भारत पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचं सोनी पिक्चर्सला पत्र। भारत पाक सामना न दाखवण्याची केली होती मागणी। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहिती नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, पण जय शहांचा दबाव, संजय राऊतांचा दावा। तर अमित शहांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असाही हल्लाबोल। शेंदूर उडालेल्या दगडांनी आता सिंदूरची काळजी करू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। तर पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे हे लोक, यांना देशभक्तीवर प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असंही प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे विदेशामध्ये पर्यटन करत होते। देशाप्रती भावना असती तर ठाकरे तात्काळ भारतात परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्येच राहिले। भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। तर लातूरच्या निलंग्यामधील दादगी या गावात तरुणाची आत्महत्या। महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या कारणामुळे आत्महत्या केल्याचं नातेवाईकांचा दावा। शिवाजी मिळले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। आरक्षण संपतंय असं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद प्रतिक्रिया। त्याचा आमचा कवडीचा संबंध नाही, त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही। जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। तर लक्ष्मण हाके यांच्या विधानावर ठाम, मी काही चुकीचं बोललो नाही, हाकेंचा दावा। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंवर खालच्या पातळीवरून टीका। तर शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं। शिंदेंचा पक्ष नसून व्यापारी कंपनी, पैशांसाठी आपापलेल्या लोकांचा मॅचमध्ये जुगार लागला असेल, राऊतांची टीका। संजय राऊत जर बोलला नाही तर त्याला किंमत नाही, पक्ष संपवण्याची जबाबदारी त्याला उद्धव ठाकरेंनी दिली आहे। शिंदेंवरील टीकेनंतर भरत गोगावलेंचा संजय राऊतांना टोला। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पाडली तर त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे ते क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश दसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धाराशिव जिल्ह्यातील 8 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडण्यास अडचण। तर सातारा गॅझेट की हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम। 1982 पर्यंत 9 गावं सोलापूर जिल्ह्यात, तर आता धाराशिव जिल्ह्यातही असल्यामुळे अडचणी। काँग्रेसनं भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपनं सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी। मुंबई विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट। तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा यांना सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस। तर येत्या 3 तासात मुंबईला मुसळधार पावसाचा अंदाज। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या करवलीमध्ये मुसळधार पाऊस। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, तर शेती पिकंही पाण्याखाली। नांदेडच्या किनवटमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा व्यापारी सुदैवानं बचावला। पाण्यात झाडाचा आसरा मिळाल्यामुळे कापड व्यापाऱ्याचे प्राण वाचले। दोरीच्या साह्यानं व्यापाऱ्याची आत्मसुटका झाली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर, तर सलबतपुरामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 2 जण वाहून गेले। सुदैवानं त्यांना वाचवण्यात आलं।
हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणारा शेतकरी अगदी थोडक्यात वाचलाय. मनोज राठोड असं या तरुणाचं नाव. तर शेतकऱ्याचे अगदी थोडक्यात प्राण वाचवण्यात आले. आनंद खंदारे असं बचावलेल्या शेतकऱ्याचं नाव. लातूरच्या तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे औसा तालुक्यातल्या उजनी गावामध्ये पाणी. लातूरकडून तुळजापूर सोलापूरकडे जाणारा महामार्ग त्यामुळे एका बाजूने बंद. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 92% पाणीसाठा. शहरवासियांना वर्षभर पिण्याचं पाणी यामुळे मिळणार. धुळे तालुक्यातील रानमळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील पूर्व भागाला मुसळधार पावसानं झोडपलं. काशी नदीला आलेल्या पुरामुळे हातगावातील मुख्य रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेला होता. नेहमीच अडचण होत असल्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची आता गरज असल्याची मागणी.